रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। चिंचोली मळी येथील विविध समस्यांवर वारंवार पाठपुरावा करून देखील कार्यवाही होत नाही। विठ्ठल झाडे 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा प्रशासनाला इशारा। केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील विविध समस्यांवर वारंवार पाठपुरावा करून देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। जर प्रशासनाने 15 ऑगस्ट 2026 रोजीच्या अगोदर मागणी केलेल्याप्रमाणे कामे मार्गी लावली नाही तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चिंचोली माळी भागात किंवा केज तहसील कार्यालयाच्या परिसरात अन्यथा कोठेही आत्मदहन करणार आहे, असा इशारा विठ्ठल विनायक झाडे यांनी लेखी निवेदनाद्वारे केज तहसीलदार यांना दिला आहे। केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे 3 ते 4 वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकाम पूर्ण तयार असून त्यामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून अनियमितता झाली असल्यामुळे संबंधित इमारत ही आरोग्य विभागाकडे वापरासाठी हस्तांतरित करण्यात आलेली नाही। त्याचबरोबर जुनी इमारत पूर्णपणे मोडकळीस आल्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होते आहे आणि या संदर्भाने विठ्ठल झाडे यांनी दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी बीड यांना रितसर निवेदन दिलेले आहे, परंतु आज रोजीपर्यंत सदरील नवीन इमारत ही हस्तांतरित करण्यात आलेली नाही। तसेच चिंचोली माळी येथील राज्य रस्ता क्रमांक 64 ते लाखा या कामाचे कार्यारंभ आदेश दिनांक 15/10/2024 रोजी झालेले आहे, परंतु हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे राज्य महामार्ग क्रमांक 64 ते संत नामदेव महाराज मंदिरापर्यंत रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे। सध्या पावसाळ्यामुळे या रस्त्यावरून अनेक वयोवृद्ध नागरिक, शाळेत जाणारे विद्यार्थी या रस्त्यावरून पाय घसरून पडून त्यांना दुखापत झालेली आहे। विठ्ठल झाडे यांनी संबंधित गुत्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी मागील वर्षापासून वारंवार एवढा रस्ता तात्काळ दुरुस्त करून द्या अशी विनंती करून मागणी लावून धरली असता अद्यापही संबंधित अधिकारी आणि गुत्तेदारांनी काम पूर्ण केलेलं नाही। या रस्त्यावरून विद्यार्थी नागरिकांना जाता येत नाही। संबंधितांना सदर काम करण्यासाठी विनंती केली, परंतु अद्यापर्यंत काही काम केलेलं नाही। या उलट मागील वर्षी गुत्तेदारांनी टाकलेली खडी ही सरपंच यांनी उचलून नेली आहे। येत्या 12 ऑगस्ट 2026 पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत आणि राज्यमार्ग क्रमांक 64 ते संत नामदेव महाराज मंदिरापर्यंतच्या रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी विठ्ठल झाडे हे चिंचोली माळी गावात किंवा केज तहसील कार्यालय परिसरात अथवा इतर कोठेही आत्मदहन करणार आहेत, अशा आशयाचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना दिले आहे। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।